अपने महाराष्ट्र में 60 साल से अपने डेयरी फार्म से भैंस आ रही 8 म्हशीचा लॉट आणला टाइम दूध काढून चेक केलं है। अच्छे लंबे दूध की भैंस है। म्हशी 10 लिटर पासून 14-15 लिटर पर्यंत आहेत. मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी आज आपण लातूर रेणापूर या ठिकाणी आलो आहोत आणि जे येथील शेतकरी आहेत त्यांनी हरियाणावरून 8 म्हशीचा लॉट आणलेला आहे सुमित पन्नू डेअरी फार्म येथून. तर मंडळी हा लॉट कसा आणला, खरेदी कशी झाली त्यांची, हरियाणातला काय अनुभव आहे त्यांचा आणि तिथं किती टाइम दूध काढलेलं, इथं किती म्हशी दूध देत आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. मी गुणवंत अंतराम पिनाटे, राहणार संसापूर, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. बर सुमित भाई नमस्ते. नमस्कार सर, परिचय करा के अपना. मैं सुमित पानू, जींद हरियाणा से। अपना भैंसों का व्यापार है जींद हरियाणा में। हरियाणा में एक जिला है जींद। कई लोग सोचते हैं गांव है, गांव नहीं, एक जिला है। अपना पिछले लगभग 17-18 साल से मैं महाराष्ट्र में भैंस दे रहा हूँ। वैसे काम अपना 60 साल पुराना है, मेरे दादाजी के टाइम से अपने महाराष्ट्र में 60 साल से अपने डेयरी फार्म से भैंस आ रही है। किती म्हशीचा लॉट आणला आता तुम्ही? 8 म्हशीचा लॉट आणला. 8 म्हशीचा. बर ही कल्पना कशी सुचली की म्हशी कराव्यात आणि याच म्हशी निवडाव्यात? असंच युट्यूब चॅनलवर बघत सुमित भाईचा व्हिडिओ बघितला. बर त्यानंतर आम्ही सुमित भाईला फोन केला, असं म्हशी करायच्या आहेत आणि असं आपल्या इकडं लातूरमध्ये कुणाकडे म्हशी आल्या ती असं आम्ही विचारलं त्यांना. त्यांनी अमोल जाधवचा नंबर दिला कळमचा. आम्ही त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली. त्यांनी म्हणले की माणूस चांगले आहे आणि तुम्ही बिनधास्त जाऊन खरेदी करू शकता. जे अमोल जाधवर आहे त्यांनी कशा म्हशी आणल्या, त्यांचा गोटा कसा वाटला तुम्हाला? त्यांचा गोटा चांगला आहे. बर मग हरियाणाला कधी गेलतात आणि तिथला अनुभव काय राहिला? आम्ही 3 दिवस खरेदी केली. त्यानंतर 2 टाइम दूध काढून चेक केलं. कसं हरियाणातलं कसं काय वाटलं सगळं नियोजन? एकदम चांगलं वातावरण. बर सुमित भाई, अभी इन्होंने जो भैंस खरीदा है वो कैसा कैसा खरीदा है? इनकी भैंस ठीक है सर। एक भैंस फर्स्ट टाइमर है, एक भैंस थर्ड टाइमर, बाकी सारी 6 की 6 भैंस सेकंड टाइमर है। अच्छा। भैंस अच्छे लंबे दूध की भैंस है। अभी 8 भैंस में लगभग 90-95 के आसपास दूध है। 12 लीटर के एवरेज आ रही है। लेकिन अभी भैंसें पूरी सेट हुई नहीं है। लेबर भी इनको मैंने ही दिया है। ज्यादा से ज्यादा हफ्ता 10 दिन में भैंसें पूरे दूध पे आ जाएगी. ठीक है. जे यांनी लेबर दिलं ते कसं कसं काम करते, काय व्यवस्थित करते? लेबर चांगले काम करते. बर हरियाणात खरेदी करतानाचा अनुभव कसा होता? कुठं कुठं फिरला? शेतकऱ्यांकडून म्हशी घेतल्या का व्यापाऱ्यांकडून घेतल्या? शेतकऱ्याकडून म्हशी घेतल्या. जिंद पासून 50-60 किलोमीटर फिरून म्हशी घेतली. बर ह्यांची खरेदी करून देण्याची पद्धत कशी वाटली काय? ह्यांची खरेदी करण्याची पद्धत एकदम योग्य आहे. आम्ही जरी एखाद्या म्हशीला वाढवून घ्या म्हणलं तरी ह्यांनी नाही नाही म्हणून सांगायचे. बर म्हणजे किमती कमी जास्त करून देतात का? हा देत. बर म्हशी कशा आहेत आता, कशा कशा म्हशी आणलेत, किती लिटर दूध काढतात म्हशी? म्हशी 10 लिटर पासून 14-15 लिटर पर्यंत आहेत. आता पुढं कसं कसं नियोजन आहे ह्या व्यवसायाचं, कसं वाढवायचं काय? अजून 1-2-3 महिन्यानंतर 1-2-3 म्हशी घेऊन वाढवायचं, वर्षावर 2-4 घेत. बर दादा नमस्कार. आता तुमच्याकडे म्हशी आल्यात तर म्हशी कशा वाटल्या? तुमच्या या भागात पण म्हशी असतील पहिल्या म्हणजे आपल्या लोकलच्या, तर या म्हशीत आणि त्या म्हशीत काय फरक वाटतो तुम्हाला? आता जरा सध्या इथले शेतकरी हरियाणाच्या म्हशीकडे वळलेले आहेत. आधी इथल्या लोकलच्या म्हशी होत्या पण त्यांचं दुधाचं प्रमाण एवढं विशेष नव्हतं. बर आता हरियाणाच्या म्हशीकडे ओढ लागलाय महाराष्ट्राच्या लोकांचा. जाऊन युट्यूबवर वगैरे व्हिडिओ वगैरे पाहून तिकडे हरियाणाचं सगळं मॅनेजमेंट वगैरे बघून येऊन तिकडून खरेदी करून व्यवसाय पूर्णपणे वाढवण्याचा प्रयत्न करतात शेतकरी आणि बऱ्यापैकी कल वाढलेला आहे हरियाणाच्या म्हशी. दुधाला कसा रेट भेटतो आता आपल्याकडे? दुधाला 60 रुपयापासून 70 रुपयापर्यंत रेट भेटतो. चांगला रेट आहे. चांगला भेटतो. बरं लातूर सिटी इथून किती पडते तुम्हाला? बरोबर 15 ते 20 किलोमीटर. म्हणजे तुम्ही तिथं पण दुधाची म्हणजे विक्री करू शकता सिटीमध्ये. सिटीमध्ये कसं जाईल दूध? सिटीमध्ये 80-90 रुपयापर्यंत समजा क्वालिटी जर दिली, समजा पॅकिंग 70 ते 80-90 रुपये. बरोबर आहे. म्हणजे जर दुधाची क्वालिटी असेल तर तुमचं दूध 80-90 लिटर पण जाऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर शहर नजीक असेल आपला गोठा तर आपल्याला हा एक 10-5 रुपयाने
आपल्याला फायदा होणार आहे. फायदा होणार. बरं, आता ह्या गोट्याचं नियोजन कसं कसं करताय दिवसभरात? दिवसभरात पहाटे 4 वाजल्यापासून हम्म. 4 वाजता उठून दाना टाकणे का, हम्म. पुन्हा वैरण टाकते, हम्म. नंतर 6 वाजून धारी करायची सोडतात. बर, जे खुराक असतं ते कसं कसं देताय? चाऱ्यात काय काय देताय? तर खुराक मध्ये सरकी पेंड, हम्म. मका चुनी हम्म. आणि हरभरा चुनी, बर 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 आणि ह्याच्यामध्ये कडबा आणि मका. बर 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 ठीक है. तर मंडळी अशा पद्धतीनं दादांचं या नियोजन आहे. सुमित भाई, क्या बोलना चाहते हो अपने किसान भाइयों के लिए? यही बोलना चाहते हैं सर, जिस भी भाई को भैंस लेनी हो अपना यूट्यूब पे आपको नंबर दिख जाएगा, संपर्क कर सकता है। कोशिश रहती है जितना हो सके अच्छी भैंस कम रेट में दिलाने की। अपना इधर महाराष्ट्र में पूरा सेट करने की आपके गोटे तक भैंस नहीं पहुंचती, तब तक सारी जिम्मेवारी हमारी रहती है। ठीक आहे. तर मंडळी अशा पद्धतीनं दादांचा होता अनुभव. तुम्हाला जर म्हशी खरेदी करायच्या असतील तर सुमित पन्नू डेअरी फार्म येथून खरेदी करू शकता. पूर्ण जबाबदारीने तुम्ही त्या ठिकाणी म्हशी खरेदी करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये तेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.